पुढच्या बातमी पाहूया। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात प्रत्येक 3 दिवसाच्या नंतरच पाणी मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। पाणी टंचाईच्या तीव्र झळा अद्याप बसत नसल्या तरी नागरिकांना रोजच्या रोज पाणी मिळत नसल्याचं समोर येत आहे। मराठवाड्यातील जिल्हा तसंच तालुका स्तरावरील 10 शहरं वगळता उर्वरित सर्व शहरांमध्ये अशीच काही परिस्थिती आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये तर 25 दिवसांआड नळाचं पाणी येत आहे। तसंच मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगर शहरात 7 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। मात्र वार्षिक पाणीपट्टी नियमितपणे वसूल केली जाते आहे, त्यामुळे भर उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहे। मोहसिन, अजून खरं तर उन्हाळा सुरूही झाला नाही आणि उन्हाच्या झळा पोचतायत, पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर दरवर्षी मराठवाड्यात पाणी प्रश्न हा गंभीर असतो। आता एप्रिल महिना जे आहे तर फेब्रुवारी एप्रिल महिन्यात देखील काही भागात थोड्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे। मात्र अजूनही प्रत्यक्षात पाणी टंचाईच्या झळा बसत नसल्या तरीही मात्र मराठवाड्यातील 10 छोटे मोठे शहर म्हणजे तालुके आणि छोटे गाव सोडले तर मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये 3 दिवसाआड पाणी येतंय। धक्कादायक म्हणजे जालन्यातील बदनापूरमध्ये तर 25 दिवसाआड पाणी येतंय। त्यामुळे नागरिकांनी 25 दिवसाआड जर पाणी येत असेल तर कसं पिण्याच्या पाण्याचं नियोजन करावं हा एक प्रश्न आहे। मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 दिवसांआड पाणी येतंय। त्यामुळे आपण जर बघितलं तर अजून उन्हाळा लागायचा बाकी आहे आणि असं म्हटलं जाते की यंदाचा उन्हाळा हा अत्यंत कडक असण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे जर उन्हाळ्याचे चटके जाणवले तर पाण्याचं बाष्पीभवन देखील अधिक प्रमाणात होतं आणि जे तलाव असतील किंवा धरणं असतील त्याच्या पाण्याचा जो साठा आहे तो देखील जे आहे तर मोठ्या प्रमाणात कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आताही अजूनही मराठवाड्यात टँकर जे आहे तर सुरू झाले नसले तरी अनेक गावातील गावकऱ्यांकडून जे आहे तर टँकरसाठी जे आहे तर प्रस्ताव जे आहे तर ते पाठवण्यात येत आहे। त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात अजून उन्हाळा जो आहे तर सुरू झाला नसला तरीही मात्र पाण्याची टंचाई जी आहे तर ती कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते। 3 दिवसाआड जवळपास बहुतांश भागामध्ये सरासरी जे आहे तर 3 दिवसाआड पाणी येत आहे। त्यामुळे ही गंभीर बाब आहे, चिंतेची बाब आहे आणि हा पुढील 2 महिन्यानंतर हा जो काळ आहे 3 दिवसाचा तो अधिक होण्याची शक्यता आहे। संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरात जे आहे 7 दिवसांआड पाणी मिळतंय। त्यामुळे पाणी प्रश्न जे आहे तर पुढील काही दिवसात आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या सगळ्या बाबीवर प्रशासन काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र रोज मिळणारं हे पाणी आहे ते रोज मिळत नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नक्कीच मोहसिन, मराठवाड्यातली ही परिस्थिती अतिशय विदारक अशी आहे आणि सरकार याबद्दल नक्कीच पावलं उचलेल अशी आशा करूयात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।